मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची वर्णी लागणार आहे। अधिकृतपणे घोषणा झाल्यानंतर मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून तुमची निवड उद्या ज्या वेळेला मतदान होईल त्यावेळेला होईलच, परंतु हा सगळा प्रवास अतिशय महत्त्वाचा होता। खरं तर ज्या वेळेला ही घोषणा झाली त्यावेळेला मनात काय भावना होत्या, काय सांगाल? गेली 15 दिवस मी तुमच्या माध्यमातूनच माझं नाव बघते। खरं तर तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही गेली 15 दिवस माझं नाव चालवता ते आम्ही सगळ्याच जणी होतो। आम्हाला अशी काही कल्पना नव्हती। भारतीय जनता पक्षामध्ये एक केडर बेस शिस्तबद्ध पक्ष आहे आणि या ठिकाणी शेवटच्या क्षणाला ज्याचंही नाव पुकारलं जातं ते आम्हाला स्वीकारून काम करावं लागतं। त्यामुळे अशी काही भीती किंवा काहीच नव्हती। आजही आम्ही सेवकच आहोत। महापौर झाली तरी पण मी एक सेवक म्हणूनच काम करणार आहे। तर त्यामुळे अशा पद्धतीचं काही मनात नव्हतं माझ्या। खरं तर एक मराठी चेहरा, त्यातही तुमचा जो मतदारसंघ आहे तो घाटकोपर, जिथं वेगवेगळ्या पद्धतीनं बहुभाषिक लोक राहताना आपल्याला पाहायला मिळतात। काय नेमकं विजन घेऊन पुढे जाणार आहात महापौर बनल्यावर? माझा वॉर्ड हा बहुल गुजराती समाजाचा वॉर्ड आहे आणि मी मराठी आहे, पण मुंबईकर हा फक्त कामाला त्याच्याकडे न्याय देत असतो। त्यामुळे मुंबईकर त्यांना जेव्हा एका व्यक्तीचं काम दिसतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाची संघटन शक्ती वॉर्ड 132 मध्ये भरपूर मोठी होती, तर त्यामुळे माझ्या कामाला आणि संघटन शक्तीला त्या ठिकाणी कौल दिलेलं लोकांनी आणि ह्या ठिकाणी मला नगरसेवक म्हणून आणलेले। मुंबई महानगरपालिकेवरती यापूर्वी ठाकरेंची शिवसेना सत्तेत होती, त्याचबरोबर किशोरी पेडणेकर या गटनेत्या होत्या, आता सुद्धा त्या सभागृहामध्ये असणार आहेत। सर्वाधिक महिला राज आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळेल का? सर्वसाधारण महिला रिझर्वेशन झालेलं आहे। महिला राज, मातृशक्ती या ठिकाणी येणार आहे आणि प्रश्नच नाही। मी माझ्या भाषणात नेहमी बोलते, महिला ही घर सक्षम करते, समाज सक्षम करते आणि देशही सक्षम करते। आज आम्ही महिला शक्ती आणि त्याच्याबरोबर आमच्या सगळ्या भावांची पण शक्ती मिळून आम्ही मुंबई सक्षम करणार। खरं तर 25 वर्ष ज्या शिवसेनेनं सत्ता उपभोगली त्या शिवसेनेवरती अनेक आरोप यापूर्वी झालेले आहेत, अनेक घोटाळे समोर आलेले आहेत। मुंबईकरांच्या मनामध्ये मुंबई महानगरपालिकेबद्दल विश्वास निर्माण करायचा असेल तर पहिलं पाऊल काय उचलाल? तिन्ही पक्ष एकत्र येऊन सुद्धा 50च्या वर त्यांचे नगरसेवक गेलेले नाही। हेच उत्तर तुम्हाला मुंबईकरांनी त्यांना दिलेलं आहे। म्हणूनच महायुतीचे जवळपास 118 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत। तर त्यामुळे ही आमच्यासाठी फार चांगली, पण त्याचबरोबर आम्हाला कामाची सुद्धा जाणीव देणारी गोष्ट आहे। मुंबईकरांची महायुतीकडच्या प्रत्येक नगरसेवकांकडनं खूप मोठी अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करण्याचं काम आम्ही या कामाच्या माध्यमातून करून दाखवू। गटर मीटर पुरता मुंबई महानगरपालिका सीमित असते, पण यापूर्वीचा जो अनेक गोंधळ, अनेक जे घोळ झालेले आहेत तो कचरा सगळा तुम्ही साफ करणार का? 100%। 25 वर्ष एवढा मोठा भ्रष्टाचार झाला त्यांच्या काळामध्ये उबाटाच्या, आणि त्याचबरोबर जर आपण बघायला गेलं तर कोविडमध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला। मग कफनचा भ्रष्टाचार असेल, खिचडीचा भ्रष्टाचार असेल, असे मोठे मोठे भ्रष्टाचार केलेले आहेत। ते लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत। बघा, आपण डिजिटल माध्यमात राहतोय, आपण या ठिकाणी काय बोलतो 5 सेकंदामध्ये लोकांच्या मोबाईलवरती जाते। इतके मोठे घोटाळे या ठिकाणी झालेले आहेत, तर ते घोटाळे बाहेर काढून भ्रष्टाचार मुक्त मुंबई करण्याचं काम आम्ही महायुतीचे सगळे नगरसेवक करणार। नक्कीच तुमची निवड होणार आहे, त्यापूर्वीच तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो। रितू तावडे यांनी न्यूज 18 मराठी सोबत संवाद साधलेला आहे। व्हिडिओ संदीप साव, सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई। थँक्यू। पाठवून द्या। ऑनर होतं? ऑनर केलं का? हां ठीक आहे। फक्त मुंबई मेरा विजय बताएगा। थोड़ा एक स्टेप मागे सरक। मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची वर्णी लागणार आहे। अधिकृतपणे घोषणा झाल्यानंतर मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून तुमची निवड उद्या ज्या वेळेला मतदान होईल त्यावेळेला होईलच, परंतु हा सगळा प्रवास अतिशय महत्त्वाचा होता।
खरं तर ज्या वेळेला ही घोषणा झाली त्यावेळेला मनात काय भावना होत्या, काय सांगाल? गेली 15 दिवस मी तुमच्या माध्यमातूनच माझं नाव बघते. खरं तर तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही गेली 15 दिवस माझं नाव चालवतं ते आम्ही सगळ्याच जणी होतो. आम्हाला अशी काही कल्पना नव्हती. भारतीय जनता पक्षामध्ये एक केडर बेस शिस्तबद्ध पक्ष आहे आणि या ठिकाणी शेवटच्या क्षणाला ज्याचंही नाव पुकारलं जातं ते आम्हाला स्वीकारून काम करावं लागतं. त्यामुळे अशी काही भीती किंवा काहीच नव्हती. आजही आम्ही सेवकच आहोत. महापौर झाली तरी पण मी एक सेवक म्हणूनच काम करणार आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीचं काही मनात नव्हतं माझ्या. खरं तर एक मराठी चेहरा, त्यातही तुमचा जो मतदारसंघ आहे तो घाटकोपर, जिथं वेगवेगळ्या पद्धतीनं बहुभाषिक लोक राहताना आपल्याला पाहायला मिळतात. काय नेमकं विजन घेऊन पुढे जाणार आहात महापौर बनल्यावर? माझा वॉर्ड हा बहुल गुजराती समाजाचा वॉर्ड आहे आणि मी मराठी आहे. पण मुंबईकर हा फक्त कामाला त्याच्याकडे न्याय देत असतो. त्यामुळे मुंबईकर त्यांना जेव्हा एका व्यक्तीचं काम दिसतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाची संघटन शक्ती वॉर्ड 132मध्ये भरपूर मोठी होती. तर त्यामुळे माझ्या कामाला आणि संघटन शक्तीला त्या ठिकाणी कौल दिलेलं लोकांनी आणि ह्या ठिकाणी मला नगरसेवक म्हणून आणलेले. मुंबई महानगरपालिकेवरती यापूर्वी ठाकरेंची शिवसेना सत्तेत होती. त्याचबरोबर किशोरी पेडणेकर या गटनेत्या होत्या, आता सुद्धा त्या सभागृहामध्ये असणार आहेत. सर्वाधिक महिला राज आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळेल का? सर्वसाधारण महिला रिझर्वेशन झालेलं आहे. महिला राज, मातृशक्ती या ठिकाणी येणार आहे आणि प्रश्नच नाही. मी माझ्या भाषणात नेहमी बोलते, महिला ही घर सक्षम करते, समाज सक्षम करते आणि देशही सक्षम करते. आज आम्ही महिला शक्ती आणि त्याच्याबरोबर आमच्या सगळ्या भावांची पण शक्ती मिळून आम्ही मुंबई सक्षम करणार. खरं तर 25 वर्ष ज्या शिवसेनेनं सत्ता उपभोगली त्याच शिवसेनेवरती अनेक आरोप यापूर्वी झालेले आहेत, अनेक घोटाळे समोर आलेले आहेत. मुंबईकरांच्या मनामध्ये मुंबई महानगरपालिकेबद्दल विश्वास निर्माण करायचा असेल तर पहिलं पाऊल काय उचलाल? तिन्ही पक्ष एकत्र येऊन सुद्धा 50च्या वर त्यांचे नगरसेवक गेलेले नाही. हेच उत्तर तुम्हाला मुंबईकरांनी त्यांना दिलेलं आहे. म्हणूनच महायुतीचे जवळपास 118 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. तर त्यामुळे ही आमच्यासाठी फार चांगली पण त्याचबरोबर आम्हाला कामाची सुद्धा जाणीव देणारी गोष्ट आहे. मुंबईकरांची महायुतीकडच्या प्रत्येक नगरसेवकांकडनं खूप मोठी अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करण्याचं काम आम्ही या कामाच्या माध्यमातून करून दाखवू. गटर मीटर पुरता मुंबई महानगरपालिका सीमित असते, पण यापूर्वीचा जो अनेक गोंधळ, अनेक जे घोळ झालेले आहेत तो कचरा सगळा तुम्ही साफ करणार का? 100%. 25 वर्ष एवढा मोठा भ्रष्टाचार झाला त्यांच्या काळामध्ये उबाटाच्या आणि त्याचबरोबर जर आपण बघायला गेलं तर कोविडमध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला. मग कफनचा भ्रष्टाचार असेल, खिचडीचा भ्रष्टाचार असेल, असे मोठे मोठे भ्रष्टाचार केलेले आहेत. ते लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत. बघा, आपण डिजिटल माध्यमात राहतोय. आपण या ठिकाणी काय बोलतो 5 सेकंदामध्ये लोकांच्या मोबाईलवरती जाते. इतके मोठे घोटाळे या ठिकाणी झालेले आहेत. तर ते घोटाळे बाहेर काढून भ्रष्टाचार मुक्त मुंबई करण्याचं काम आम्ही महायुतीचे सगळे नगरसेवक करणार. नक्कीच तुमची निवड होणार आहे. त्यापूर्वीच तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. रितू तावडे यांनी न्यूज 18 मराठीसोबत संवाद साधलेला आहे. व्हिडिओ संदीप सावंत, सुस्मिता मदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई.